2 दिवस झालं म्हसरं बांधून पडली ती राव. काय करायचं. तुम्हाला सांगतो बांधावरून चाललो मी आणि तुम्हाला सांगतो घसारलो. बघा माझा पायच तुम्हाला सांगतो सुजला किती बॅग हवा आहे. काय झालं माहीत आहे का, असं बांधावनं खाली दगड टाका गेलो बांधाय खाली, असं मोठा दगड पडला होता आणि डबर दिसलंच नाही. मी गवतावर पाय ठेवला, पाय जसा घसरला तसा ढाबऱ्यात अचानक पडला. पूर्ण टाच पण टिकली आणि पुढचं माग मोकळा राहिला. त्यामुळे टाच भार पडल्यामुळे तुम्हाला सांगतो शिरवर इतका मार बसला, पायच मुरगाळला. तुम्हाला सांगतो पाय मुरगाळल्यामुळं बघा या मसरांचा हाल चालले. तर काय बाहेर झाले माहिती आहे का, मसरं बांधून बांधून वैरण खाण्यात झाली. वैरणीचं लय नुकसान व्हायला लागलं आहे. म्हणजे वैरणीचं नुकसान नाही, मसराचं नुकसान व्हायला लागलं आहे. वैरण काय टाकली तर तुम्हाला सांगतो जनावर खायला काय ढेरी पडत नाही ती. पण पाय मुरगाळल्यामुळं तुम्हाला सांगतो माझं अवघड झाले बघा. काय करायचं, डोक्याला टेन्शन आहेच. माणूस म्हणतो टेन्शन कमी होईल, पण टेन्शन कमी कसं होणार सांगा बरं. जरा थोडं जनावरामागं फिरलं ना एकदम बरी वाटतं. कारण का आता म्हणतो घरी काहीतरी झालं, घरी बसलं की तिचं डोक्यात विचार येत बसते. म्हणून सांगतो तुम्हाला जनावराकडे गेलो ना अजिबात टेन्शन नाही, निवांत माणूस सुखरूप होतो. काय अडचण आहे का सांगा बरं. असू द्या. आणि निलेशराव तो मला वाकड्यात बोलू नको. वाकडं चाललं लय चांगलं नसतंय, कळलं का. वांगी काय तू लावली नाही, ती पुन्मान वांगी लावली ती. त्यामुळं पुन्माच्या वांग्याचं झाडाचं वांग मी खाल्लं म्हणून तुला राग यायचं काय काम नाही, कळलं का. तू आपलं घरातच बसायचं, अवघं माझ्या बायकोला वांगे का तोडली म्हणायचं नाही. तसलं तुझं कोण खपून घेणार नाही. तुझ्याच बायकोनं सांगितले वांगी बिंगी खात जा म्हणून. तुझं बोलायचं काय संबंध आहे. तू शहाणपणा करू नको. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असतो, ध्यानात ठेवायचं. उगाच येड्यागत करायचं नाही. तुला काय वाटतं का, मला पाग येड्या समजतो का. अरे आता तुझ्या इरिशीवर फाकड्यात 2-2 किलो मटण आणून खातोय, कळलं का. आता तो नुसता हाटेलातच खात बस, नाही हातान करून खा. आज पतूर तू मला मटणावर खुश करत होता, पण आतापर्यंत मी आता खुश होणार नाही, कळलं का. आणि आता 1-2 तुकडं राहिलंय, त्या तुकड्याला आता तो हात लावायचा नाही. माझी मी ती 2 तुकडी आता नीट करणार, खात घालणार, नावं ही त्या तुकड्यात मी खायला करणार. तू आता माझ्याकडे यायचं सुद्धा काय काम नाही. आणि ती 2 तुकड्या ते पेराय नाहीत, आणि पुढच्या पिकाला ही सगळी तुकडी तो खात तरी सुद्धा मीच पेरणार आहे. याला काय वाटतं माहीत आहे का, सारखं सारखं तुम्हाला सांगतो मीच हेल आहे. तर तसं काय नाही. त्याला तसं काय करायचं, त्याला बरोबर तुम्हाला सांगतो काम मजबूतच करायचं. मी आपला बसतो म्हणून ती काय करते, दररोज येते माझ्यापाशी आणि दादागिरी कळते. मी कुठं नाही सापडं ना की बायकोला म्हणते, हे माझ्या रानातली वांगे का आणली, आणि तुझ्या बापानं लावली होती रे वांगी इथं. वांग्याचा निमित्त करतंय, तुम्हाला सांगतो मला त्रास येत असते.
पण मी नाही, मी डगमगत नाही. माझ्या म्हशी कशी आहे उभा राहिले ते अजून या मसरांना पाणी पाजलेलं नाही. आता पाणी पाजणार तुम्हाला सांगतो मस्तपैकी. पाणी पाजल्या का म्हशी बघा एक नंबर तुम्हाला ग्रोथ करत असते. ही कोंबड्या सोडत नाही बघा, तुम्हाला दाखवतो. हिनं काय केलं माहिती आहे का, पेरले मुलखाचं घरापासली 2 तुकडी पेरलेली आणि ही कोंबड्या ठेवते कोंडून. आणि कोंडून कोंबड्या कधी अंडी घालते का सांगा बरं. आणि म्हणतो अंडी खातात. हे लगा मी 2-2 किलो मटण आणणारा माणूस तुझ्या अंड्याला का 5 रुपयाच्या अंड्याकडे जातो गेले. अरे तुझ्या कोंबड्या अंडीच घालत नाही ती. खुरडीत कोंडल्यावर कोंबड्या कशा अंडी घालणार. त्याला ती मोकळ्या सोडल्या ना कोंबड्या हिंडून फिरून आल्या की मग तुम्हाला सांगतो ती अंडी घालते. ही सारखा खुरड्यात कोंडून ठेवतो, कशी अंडी घालणार. आणि मोकळाच मला त्रास देते. अशा कोंबड्या तुझ्या बापानं अंडी घातली हां, मला उगाच टेन्शन देतं. माझं जर ही शिर डोकं जर सरकलं मी एक दिवशी तुला काठीन मारणार आहे, ध्यानात ठेव. आता तुला सुट्टी देत. कसं असतं माहीत आहे का, शांत आहे त्यावर मी शांत आहे. एकदा मी पिटलो ना माझी टोप तुला हिरवा पिवळा करणार. माझं नाव हनुमंत आहे, ध्यानात ठेव. माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो काय ना काय मला खुनशागत करतो. खुनशागत कायम तुम्हाला सांगतो खुनशागत करते. पण असू दे, किती जरी खुनशागत केलं तर मला तुम्हाला सांगतो देवानं भरपूर दिलं आहे. आणि जरी कमी दिलं असलं तर मी वसवस करणारा मनुष्य नाही. तुला सगळं चांगलं होऊन सुद्धा तो माझं वाईट करायचा प्रयत्न करतो. पण देव वरून पाहतो. देव माझं वाईट करत नसतो, देव तुझं वाईट करतो. तू दुसऱ्याकडे 2 बोटं करतो, दुसऱ्याला दोष देतो, त्यावेळी 3 बोटं हे तुझ्याकडे असतात. कळलं का. माझ्याकडे 2 बोटं केली तर 3 बोटं तुझ्याकडे असतात. म्हणजे दुसऱ्याचं तोंड काळं केलं करताना आपला आधी बोटं काळी करावं लागतं. आलं का देणार. म्हणून सांगतोय माझ्याबद्दल काय बोलायचं अजिबात बोलायचं नाही. नाही तर मी कोणत्याच गोष्टीला तुझ्या थारा देणार. तुला वाटत असेल प्रत्येक वेळेला हे भीतंय, आता भेट नाही. तुझ्या नाकावर टिचून आता ह्या जिमनीत मी समानच हिस्सा घेणार. घरात सुद्धा समानच घेणार. नाटकं करू नको. घरात तू माझ्या अन्याय काढताय का. मी हाडाचं काढं केलं, पाणी मारलं, झटलो मैदाळा आणि मलाच म्हणतो तुझं काय हित. अरे तुझं हित काय कळलं का. आत्ता पुन्हा माझं तोंड चालू ठेवायचं. मी 2-4 दिवस गप्प बसलो, आता गप्प बसणार नाही.